साने गुरुजींच्या गोड गोष्टी भाग 3 मनूबाबा प्रकरण 6. सोनी. मनूबाबाच्या आयुष्यात आता क्रांती झाली. त्या लहान मुलीचे तो सारं करी. लहान मुलांचे कसे करावे ते त्याला माहीत नव्हते. प्रेमाने मनुष्य सारे शिकतो आणि साळूबाई होतीच धडे द्यायला. मनूबाबा, तुम्हाला मुलीच्या अंगात नीट आंगडं घालता येईल का? नाहीतर घालाल कसं तरी? तिच्या हातांची ओढाताण कराल? चिमुकले हात का मी नीट घालून दाखवू? साळूबाईने विचारले. दाखवा. एकदा दाखवलंत म्हणजे पुरे. त्याप्रमाणे मी करीत जाईन. आणि वेणी कशी घालायची? केस सारखे डोळ्यांवर येतात, नाहीतर तिरळी व्हायची. मला दाखवा वेणी घालून. मनूबाबा म्हणाले. मी रोज येऊन वेणी घालून जाईन. साळूबाई म्हणाली. नको, माझ्या हातांनी मला सारं करू द्या. मी करीन सारं. मी शिकेन. तसं हिला न्हायला कसं घालायचं तेही सांगा. केस स्वच्छ राहिले पाहिजेत, नाहीतर होतील उवा. मनूबाबा म्हणाले. मी दाखवीन एकदा न्हायला घालून. परंतु मनूबाबा, मुलीचं नाव काय ठेवायचं? तिला कोणत्या नावाने हाक मारायची? चांगलंसं नाव हवं, साधं व सुटसुटीत. साळूबाई म्हणाली. माझी एक लहान बहीण होती. तिची आठवणही मी विसरून गेलो होतो. या मुलीला पाहून तिची मला आठवण झाली. ती बहीणच देवाघरून पुन्हा माझ्याकडे आली की काय असं वाटलं. त्या बहिणीचं नाव हिला ठेवावं असं मनात येतं, परंतु ते नाव उच्चारायला जरा कठीण होतं. तुम्ही सुचवता का एखादं नाव? मनूबाबांनी विचारले. सोनी ठेवा नाव. तुमचं गेलेलं सोनं तेच जणू लक्ष्मीपूजनाच्या दिवशी परत आलं. सोनी नाव छान आहे. लहानसं गोड नाव. साळूबाई म्हणाली. सोनी, खरंच सुंदर नाव. कसं सुचलं तुम्हाला? माझं सोनंच आहे ते. चालतं बोलतं सोनं. मनूबाबा म्हणाला. मनूबाबा सोनीला पायांवर घे. तिच्या अंगाला तेल लावी, हळद दूध लावी, नंतर कडक पाण्याने तिला आंघोळ घाली. तिचे अंग नीट पुशी, मग तिला तो झोपवी. तो गोड ओव्या म्हणे, सुंदर अभंग म्हणे. एके दिवशी मनूबाबा सोनीला झोपवीत होते. अभंग म्हणत होते. इतक्यात साळूबाई तेथे आली. झोपडीच्या दारात उभी राहून ती ऐकत होती. तुम्हाला येतात वाटतं अभंग? किती गोड म्हणता? तिने पुढे येऊन विचारले. मी सारं विसरून गेलो होतो, परंतु ही सोनी आली व माझी सारी स्मृतीही आली. लहानपणी माझ्या बहिणीला मी ओव्या म्हणत असे. माझी बहीण लहान असतानाच आईबाप मेले. माझ्या बहिणीला मीच वाढविलं. त्यावेळेच्या ओव्या आता आठवतात. मनूबाबा म्हणाला. निजली वाटतं? साळूबाईने विचारले. निजली. अलीकडे ती एकसारखी बाहेर जाते. आणली आत तरी पुन्हा बाहेर जाते. मला भीती वाटते. तिला आता पाय फुटले आहे. नजर चुकवते व जाते बाहेर. गाई गुरं जात असतात. शिंगसुद्धा मारायची. मघा राग भरलो होतो तर लगेच रडायला लागली. मग मी घट्ट पोटाशी धरले तेव्हा जरा थांबली. जरा बोललेलं तिला सहन होत नाही. मनूबाबा सांगत होता. परंतु थोडा दाग दाखवायलाच हवा. मारू बिरू नका. आमचा रामू लहान होता तेव्हा असाच त्रास दे. एके दिवशी त्याला घरातील कोळसे ठेवायच्या खोलीत नेलं व म्हटलं, ठेवू कोळशाच्या खोलीत? येतील उंदीर, मग चावतील. ठेवू कोळशाच्या खोलीत? नाही ना जाणार बाहेर? बाहेर गेलास तर कोळशाच्या खोलीतच ठेवीन. त्या दिवसापासून रामू बाहेर जाईन असा झाला. काहीतरी असं करावं लागतं. साळूबाई अनुभव सांगत होती. मनूबाबा मागावर बसले होते. सोनी जवळच खेळत होती. सुताच्या गुंड्यांशी खेळत होती. परंतु तिकडे रस्त्यावरून एक बैलगाडी जात होती. सोनीने बैल पाहिले. ती दाराकडे वळली. ती घरातून बाहेर पडली. ती लांब गेली. मनूबाबांच्या एकदम लक्षात आले. सोनी कुठे आहे? ते इकडे तिकडे पाहू लागले. घाबरले. त्यांनी झोपडीच्या सभोवती पाहिले. त्यांचा जीव घाबरला. छाती धडधडू लागली. कुठे गेली सोनी? सोने, सोने, ते हाका मारू लागले. सोनी ओ देईना, नाचत पुढे येईना. त्यांना झोपडीच्या उत्तर बाजूला असलेला तो खळगा आठवला. त्या खळग्याकडे तर नाही ना गेली सोनी? पडली तर नसेल ना तेथील चिखलात? ज्या दिवशी मनूबाबांचे सोनी चोरीस गेले होते त्या रात्रीच्या पावसात तो खळगा कोसळला होता. तो खळगा त्या दिवशी बराच भरून गेला होता. गावातील पावसाचे सारे पाणी तेथे जाई. तेथे दलदल असे. मनूबाबांचे मन दचकले.
ते धावपळ करीत होते. इतक्यात त्यांना दूर सोनी दिसली. सोने, सोने, म्हाताऱ्याने हाक मारली. सोनीचे लक्षच नव्हते. ती पिवळी जांभळी रानफुले गोळा करीत होती. सोने, सोने असे म्हणून मनूबाबाने तिला एकदम उचलून घेतले. तिचे पटापट मुके घेतले. तिचे गोरे गोरे गाल लाल झाले होते. सोनी मनूबाबाच्या कानात फुले ठेवीत होती. सोनीला घेऊन तो म्हातारा तिथे उभा होता. त्या जागेकडे पाहत होता. ती पवित्र जागा होती. येथेच सोनीच्या आईने शेवटचे अनंत शयन केले होते. येथेच भूमातेच्या मांडीवर सोनीच्या आईने आपले डोके ठेवले होते. येथेच लहानगी सोनी आईला उठवीत होती. आईने घ्यायला यावे म्हणून रडत होती. आज सोनी तेथेच येऊन बसली. तेथेच रमली. त्या जागेवरची फुले गोळा करीत राहिली. त्या मातेचा का आत्मा तेथे होता? त्या मातेच्या डोळ्यातीलच अश्रूंची का ती फुले होती? मनूबाबांच्या मनात कितीतरी विचार आले. त्याने ती फुले सोनीच्या केसात घातली. जणू वनदेवतेची मुलगी अशी सोनी दिसू लागली. त्याने तिच्याकडे प्रेमाने पाहिले. तिला उचलून घेतले. तो सोनीला घेऊन घरी आला. सोने, बाहेर गेलीस तर बघ, त्या कोळशाच्या खोलीत कोंडून ठेवीन. ठेवू कोंडून? ठेवू? असे म्हणून त्याने त्या लहान मुलीला त्या कोळशाच्या बळदात थोडा वेळ ठेवले. ती रडू लागली. त्याला दया आली. त्याने तिला जवळ घेतले. तिचे डोळे पुसले. तिच्या पायांना काळे लागले होते, ते त्याने धुतले. नाही हो, माझी बाळ ती. नाही हो ठेवायचा कोळशात, माझी सोनुकली ती, असे म्हणून त्याने तिचे मुके घेतले. सोनीला खेळण्यांचा तोटा नव्हता. वाटेल ती वस्तू तिला चाले. मनूबाबांची कात्री, त्या कात्रीवर तिचे फार लक्ष असे. एके दिवशी तिने ती कात्री पळवली. सुताच्या गुंड्यांचे ती तुकडे करीत होती. सोनी कशाशी खेळते आहे हे पाहण्यासाठी मनूबाबा गेले. तो सोनी सुताचे धागे कापीत आहेत असे त्यांना दिसले. तुला कात्री घेऊ नको सांगितलं तरी पुन्हा घेतलीस? हात कापेल ना. त्या कोळशाच्या बळदात ठेव. हां, ठेवा बाबा, त्या कोळशाच्या खोलीत ठेवा. मग तुम्हाला मी हाका मारीन, तुम्ही मला घ्याल, माझे काळे पाय धुवाल. ठेवा ना त्या खोलीत, ती सोनुकली म्हणाली. मनूबाबाला हसू आले. ज्या वस्तूची दहशत तो दाखवू पाहत होता, तीच वस्तू सोनीला गमतीची वाटत होती. सोनीला खोटी भीती घालायची नाही असे त्याने ठरवले. मोकळेपणाने सोनी वाढू दे. त्याने सोनीसाठी मुद्दाम सुंदर कापड विणले. त्याचे तिच्यासाठी कपडे करण्यात आले. किती सुंदर दिसे सोनी त्या कपड्यात. सोनीसाठी तो चांगली भाजी करी, तिच्यासाठी दूध घेई, सोनीच्या भातावर तूप वाढी, तिच्या पोळीला तूप लावी. मनूबाबाचे पैसे आता शिल्लक पडत नसत. पूर्वी पैसे भराभर साठत, मोहरा जमत, परंतु आता? पूर्वी पैशांना हेतू नव्हता. ते निर्हेतुक पैसे भराभर जमत असत, परंतु आता पैशांचा उपयोग होऊ लागला. पूर्वी पैशांसाठी पैसे होते, आता सोनीसाठी ते हवे होते. सोनी चंद्राच्या कोरीप्रमाणे वाढत होती. मनूबाबा तिला घेऊन बसे. तो तिला गोष्टी सांगी. कधी कधी तो तिच्याबरोबर खेळे. मनूबाबाची पूर्वीची निराशा गेली. पूर्वी त्याच्या जीवनात अर्थ नसे. यंत्राप्रमाणे तो काम करी, कापड विणी, पैसे साठवी, ते पैसेच कुरवाळी, तेच हृदयाशी धरी. परंतु आता त्याच्या जीवनात प्रकाश आला. प्रेम, स्नेह, दया, माणुसकी, कर्तव्य, आनंद यांचे बंद झरे पुन्हा वाहू लागले. जीवनाला आता अर्थ प्राप्त झाला. जीवनात गोडी आली. पूर्वी मनूबाबाचे डोळे कसे तरी भयान दिसत, शून्य दिसत, परंतु आता तेच डोळे प्रेमळ दिसू लागले. पूर्वी त्याच्या तोंडावर कोणतीच भावना नसे, परंतु आता ते तोंड सात्विकतेने फुललेले होते. 15 वर्षात मनूबाबा हसला नाही, परंतु आता सोनीशी तो हसे, खेळे. मनूबाबा पुन्हा मनुष्य झाला. पूर्वीचे पाषाणमय जीवन संपले. मनूबाबाचा जणू पुनर्जन्म झाला. लहानशी सोनी, परंतु तिनेही क्रांती केली होती. तिचा हात अद्याप धरावा लागत होता. तिला नीट बोलता येत नव्हते, परंतु म्हाताऱ्या मनूबाबाला न कळत ती आधार देत होती. त्याचे जीवन ती फुलवीत होती.
त्याच्या जीवनात ती रस ओतीत होती, आनंद ओतीत होती. जगात असे चमत्कार होतात. एखाद्या लहान मुलाचा चिमणा हात माणसाचा उद्धार करू शकतो, माणसाला विनाशापासून वाचवू शकतो. सोनी आता बरीच मोठी झाली. ती पुष्कळदा साळूबाईकडे जाई, तिच्याकडे खेळे. कधी ती भातुकली करे. रामू तिचा खेळ मांडून देई, परंतु एखाद्या वेळेस तो सारे भातुकलीचं मटकावून टाकी. मग सोनी संतापे, ती सारा खेळ फेकून देई. बुडकुली भिरकावी. मग रामू पुन्हा तिचा खेळ मांडी, तिची समजूत घाली. रामू, का रे तिला रडवतोस? साळूबाई रागाने विचारी. तिला मागून हसवण्यासाठी, तो लबाड उत्तर दे. असं भांडू नये, ती लहान आहे. साळूबाई म्हणे. मी वाटतं मोठा आहे. तो विचारी. मला फुलं देशील आणून, रामू? फुलं आणून देणार असलास तर मी हसेन, नाहीतर आता रागावून निघून जाईन. सोनी म्हणे. बरं आणीन फुलं, आता हस. तो म्हणे. मग सोनी हसे व रामूचे डोळे धरी. अशी गंमत चाले. कधी कधी सोनी साळूबाईकडे जेवे. मग म्हणू बाबा घरी रागवत. रामू वाटतं लोक आहे. रामू आपलाच, रामूची आई आपलीच. त्यांच्याकडे जेवले म्हणून काय झालं हो बाबा? तुम्ही रागावलात? नको जाऊ? ती विचारी. एखाद्या वेळेस जावं. तो म्हणे. मग मी का रोज जाते? ती विचारी. असे दिवस जात होते. म्हणू बाबा आता सोनीला लिहा वाचायला शिकवू लागले. एके दिवशी सोनीसाठी त्यांनी लहानसे पुस्तक आणले. ते तिच्याबरोबर वाचित होते. तो साळूबाई आली. म्हणू बाबा, तुम्हाला वाचता येतं? तिने आश्चर्याने विचारले. मध्यंतरी विसरलो होतो. 15-20 वर्षात कधी लिहिलं नाही, कधी वाचलं नाही, परंतु आता सारं आठवतं. माझी विद्या परत आली. लिहिणं वाचणं परत आलं. सोनीला शिकविता यावं म्हणून माझं शिकणं मला परत मिळालं. खरं आहे ना सोने? आम्हाला लहानपणी शिकवताना मारीत, परंतु सोनीला नाही हो मी मारीत. सोनी शहाणी आहे, भराभर येतं तिला. म्हणू बाबा सांगू लागले. रामूसुद्धा चांगलं वाचतो. बाकी गरिबांना फार शिकून काय करायचं म्हणा, परंतु लिहिता वाचता आलं पाहिजे. म्हणजे पत्र लिहिता येतं, आलेलं वाचता येतं, हिशेब करता येतो. नाहीतर गरिबांना फसवतात. मला नाही वाचता येत. रामू माझ्या पाठीस लागतो, परंतु मी त्याला म्हणते, मला नको रे आता शिकवू. तुझी बायको आली म्हणजे पुढं तिला तू शिकव. साळूबाई हसून म्हणाली. रामूची बायको? अय्या! सोनी आश्चर्याने ओठावर बोट ठेवून हसून म्हणाली. एके दिवशी सोनी बाहेर गेली होती. संपतरायांच्या वाड्यावरून जात होती. संपतरायांनी तिच्याकडे पाहिले. सोनीला हाक मारावी असे त्यांना वाटले, परंतु इतक्यात त्यांची पत्नी इंदुमती त्यांच्याजवळ आली. काय बघता? तिने प्रेमाने विचारले. त्या विणकराची मुलगी. ते म्हणाले. बाकी त्या मनूबाबाची कमाल आहे हो. त्या पोरीचं तो सारं करतो. एवढीशी होती तेव्हापासून त्याने ती वाढवली. आजारीपणात जपलं. तो तिला भरवी, तिला खेळवी, तिच्याबरोबर नाचे, हसे. तिला लिहा वाचायला सुद्धा शिकवतो. बायकासुद्धा करायला कंटाळतील, आयासुद्धा कंटाळतील, परंतु मनूबाबा सारं आनंदानं करतात. आणि मुलगीही कशी आहे, सुंदर. ती काय पाहते आहे? ती आपल्या बागेतील फुलांकडे बघत आहे. केसात घालायला हवे असतील. चल, तिला आपण देऊ फुलं. थांबा, मी गड्याला सांगते. परंतु इतक्यात सोनी तेथून पळाली. संपतरायांचा कोणीतरी नोकर तिच्यावर ओरडला. ती घाबरली. धापा टाकीत ती घरी आली. म्हणू बाबा स्वयंपाक करीत होता. सोनी रडत होती. काय झालं बेटा? त्याने प्रेमाने विचारले. सोनी बोलेना. तो तिच्याजवळ आला. त्याने तिच्या केसांवरून हात फिरवला. तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला. सोनीचे रडे थांबले. का रडत होतीस? त्याने पुन्हा प्रश्न केला. बाबा, आपल्या घराजवळ एखादी बाग करा ना, लहानशी फुलांची बाग. मात्र त्या बागेत तुम्ही नाही काम करायचं. मी व रामू त्या बागेत खपू. आम्ही खणू,
फुलझाडं लावू, पाणी घालू. रामूनं कबूल केलं आहे. कराल का बाग? लहानशी असली तरी पुरे. परंतु कुठं करायची? आपली अशी जागाच नाही. कितीतरी जमीन पडली आहे पलीकडे, त्या खळग्याजवळ. आपणाला ती घेता नाही का येणार? येईल का घेता? त्यासाठी का बरेच पैसे पडतील? सोनीने मनूबाबांच्या गळ्याला मिठी मारून विचारले. घेऊ हो, करू हो बाग. मग सोनीच्या केसात रोज फुलं, रोज गजरे. मनूबाबा हसून म्हणाला. रामूच्या आईच्या देवांनाही होतील. आणि मी गुच्छ करून तुम्ही विणता तेथील खिडकीत ठेवीन. तुम्हाला विणताना छान वास येईल, नाही? पण बाबा, एक अट आहे. तुम्ही नाही हो बागेत काम करायचं. तुम्ही दमाल. तुम्ही आम्हाला सांगा बाग कशी करायची ते. रामू व मी 2 जण काम करू. ती म्हणाली. काम करता करता भांडू लागाल. तो हसून म्हणाला. आता का आम्ही लहान आहोत भांडायला? तिने हसून विचारले. मग तू का मोठी झालीस? आहा रे मोठी सोनी, मनूबाबा म्हणाले. खरंच बाबा, मी काही लहान नाही. आता मी मोठी झाले बाबा, ती म्हणाली. आणि खरेच सोनी आता मोठी होत चालली होती व रामूही मोठा होत चालला होता. एके दिवशी रामू व सोनी 2 जण बसली होती. सोने, तुला मी एक विचारू? त्याने गंभीरपणे प्रश्न केला. विचार ना, माझी परवानगी कशाला? तू रागवशील. आता का मी लहान आहे? भातुकली खेळत असे तेव्हा रागवत होते, तेव्हा मी लहान होते. आता तू मोठी झालीस आणि तू सुद्धा मोठा झालास. म्हणूनच तुला मी काहीतरी विचारणार आहे. जे विचारणार आहे ते का मोठं झाल्यावरच विचारायचं असतं? हो, मग विचार. तू माझ्याशी लग्न लावशील? आपण पती पत्नी हो, 2 संसार करू. परंतु मग माझ्या बाबांना कोण? ते म्हातारे झाले आहेत. त्यांना मी कसं सोडू? त्यांनी मला लहानाचं मोठं केलं. ते का म्हातारपणी एकटे राहणार? हल्ली त्यांच्यानं काम होत नाही. त्यांना सोडून जाणं म्हणजे कृतज्ञपणा आहे. परंतु त्यांना नको सोडून द्यायला. आपण सारी एकत्र राहू, म्हणून बाबांना विश्रांती देऊ. असं चालेल का? न चालायला काय झालं? परंतु मी तुला आवडत असेल तर. तू नाही आवडत तर कोण? तुझ्याशिवाय मला करमत नाही. तू चांगला आहे. खरंच मला तू आवडतोस आणि मला तू आवडतेस. मी बाबांना विचारीन. ते काय म्हणतात पाहू. विचार. त्यांचा आनंद तोच आपला. रामू व सोनी निघून गेली. रामू कामाला गेला. सोनी घरी आली. त्या दिवशी सायंकाळी मनूबाबा सोनीचा हात धरून फिरायला गेले होते. सूर्य अस्तास जात होता. पश्चिमेकडे किती सुंदर रंग पसरले होते आणि सोनीच्या तोंडावरही शतरंग नाचत होते. सोने, किती सुंदर दिसत आहे तुझं तोंड, मनूबाबा म्हणाले. मलाच नाही, सर्वांनाच तू सुंदर दिसतेस. परंतु तुझं हे सौंदर्य कोणाच्या पदरी घालायचं? सोने, तू आता मोठी झालीस. तुझं लग्न केलं पाहिजे. मी आता म्हातारा झालो. तुझे हात योग्य अशा तरुणाच्या हाती दिले म्हणजे माझं कर्तव्य संपलं. बाबा. काय सोने, तुम्हाला एक विचारू? विचार बेटा. रामू मला विचारित होता. काय विचारित होता? तू माझी बायको होशील का म्हणून. तू काय म्हणालीस? म्हटलं की बाबांना विचारीन. तुम्ही दोघांनी ठरवून टाकलं एकंदरीत. माझी चिंता कमी केलीत. बाबा, रामू चांगला आहे. तुम्हाला नाही का तो आवडत? साऱ्या जगाला तो आवडतो. दिसतो कसा दिलदार. आळस त्याला माहीतच नाही. खरंच चांगला आहे रामू. मनूबाबांचे डोळे ओले झाले. त्यांनी सोनीचा हात हातात घेतला. त्या हातावर त्या प्रेमळ डोळ्यातील पाणी पडले. त्या अश्रूत किती अर्थ भरलेला होता. सोने, आज सारं आठवतं आहे.
सारं माझं व तुझं आयुष्य माझ्या डोळ्यांसमोर येत आहे. या रायगावात मी एकटा होतो. कधी हसलो नाही, कधी कोणाजवळ बोललो नाही. मी शुष्क होतो. सारं जीवन जणू पाषाणमय होतं. मी दिवसभर विणीत बसे. पैसे मिळत ते साठवीत असे. मोहरांच्या 2 पिशव्या भरल्या. त्या मोहरा म्हणजे माझं जीवन. परंतु त्या मोहरा चोरीस गेल्या आणि तू मला मिळालीस. एके दिवशी पहाटे तू माझ्या झोपडीत आलीस. तुझी आई झोपडीपासून काही अंतरावर मरून पडली होती. तुला मी माझी मानली. तुला वाढवलं. माझ्या जीवनात तू आनंद आणलास. 15 वर्षे माझी वाचा बंद होती. जीवनाचे सारे झरे बंद होते. परंतु मी हसू खेळू लागलो. तू माझं जीवन कृतार्थ केलंस. कशासाठी जगावं ते मला कळू लागलं. सोने, तुझ्यामुळे माझ्या जीवनात केवढी क्रांती झाली ती तुला माहीतच नाही. तू माझा उद्धार केलास. तुझे बोबडे बोल, तुझं हसणं, तुझं रडणं यांनी माझं वाळलेलं जीवन पुन्हा फुललं. आता तू मोठी झालीस. तुझ्या डोळ्यांसमोर नवीन क्षितिजं आता दिसत असतील. संसाराची नवी स्वप्न दिसत असतील. सोने, जा. योग्य अशा तरुणासह संसार करायला जा. मी पुन्हा एकटा राहीन. पूर्वी एकटा होतो. पुन्हा एकटा. माझा प्राण व मी. माझ्यासाठी तुझा कोण मारा नको सोने. म्हाताऱ्याला बोलवेना. घळघळ अश्रू पुन्हा वाहू लागले. बाबा, नका रडू. तुमचं माझ्यावर किती प्रेम. तळहाताच्या फोडाप्रमाणे तुम्ही मला वाढवलंत. मला कोण होतं जगात. या लहानशा मुलीचे तुम्ही आईबाप झालात. आता तुमच्या हातांनीच योग्य पती द्या. रामू चांगला आहे. आणि बाबा, तुम्हाला काही आम्ही सोडून नाही जाणार. पण सारी एकत्र राहू. रामू व मी काम करू. तुम्ही विश्रांती घ्यायची. तुमचा आशीर्वाद आम्हाला मिळवायचा आहे. खरं ना बाबा. तुम्हाला सोडून मी कशी जाईन. आपण एकत्रच राहू. राहू हो, एकत्र राहू. सोनीने मनूबाबाचा हात धरला. दोघं घरी आली. आज त्या दोघांचे हृदय भरून आले होते. प्रकरण 6 समाप्त. तर श्रोते हो, अशाच छान छान गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर नक्की करा. आणि हो, कमेंटसुद्धा करा. धन्यवाद.